भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ धम्मप्रचाराच्या कार्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी जात असत. एकदा एका गावाच्या जवळ रस्त्यात काही मुले जोरजोरात भांडत होती, शिव्या देत होती, मारामारी करत होती. भगवान बुद्धांनी त्यांना एका झाडाखाली बसवले. भांडणाच्या कारणाची विचारणा केली. प्रत्येकजण माझीच बाजू खरी आहे असे सांगू लागला. बुद्ध म्हणाले, मुलांनो, मैत्री कशी असते, कशी असावी व कशी असायला पाहिजे याची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लक्ष देऊन ऐका. मुलं एकाग्र होऊन गोष्ट ऐकू लागली. खूप वर्षापूर्वी एका जन्मात मी हरिण होतो. पाणी पिण्यासाठी एका तलावावर जात होतो. त्या तलावात एक कासव राहत असे. बाजूच्या झाडावर एक मैना पण होती. बघता बघता आमच्या तिघांची खूप पक्की मैत्री झाली. मैना उंच उंच झाडावरची चोचीने आमच्यासाठी फळे तोडून टाकत असे आणि आम्ही ती स्वादिष्ट फळे आनंदाने खात असू. आम्हाला रोजच एकमेकांना भेटल्याशिवाय करमत नव्हते. असेच दिवस जात होते. आम्ही तिघेही खूप आनंदात होतो. एक दिवस तळ्याच्या काठी एक शिकारी आला. बाजूलाच त्याला हरणाच्या पायाचे ठसे दिसले. लगेच त्याने तिथे जाळे टाकले. हरणाची शिकार मिळणार या आनंदात तो आपल्या घरी गेला. हरिण पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आले आणि जाळ्यात अडकले. ते जोरजोरात ओरडू लागले, वाचवा, वाचवा. पाण्यातून कासव बाहेर आले आणि आपला मित्र संकटात पाहून त्याला धस्स झाले. तो म्हणाला, मित्रा, थांब, घाबरू नकोस, मी आलोच. माझा जबडा आणि दात खूप मजबूत आहेत असे म्हणून त्याने दोरखंड तोडण्यास सुरुवात केली. दोघांच्या आवाजाने मैना पण जागी झाली आणि धावत आली. म्हणाली, कशाचा गोंधळ चालू आहे? बघते तर मोठं संकट. बापरे, आता काय करायचे? मैना रडू लागले. कासव म्हणाले, मैना, रडू नको. आपल्या मित्राला काहीही होणार नाही. आपण धैर्य खचू देता कामा नये. मी एका क्षणाचाही उसंत न घेता हे दोर तोडण्याचे काम करतो. तू एक काम कर, शिकाऱ्याच्या घराकडे लक्ष ठेव. तो उठल्यावर त्याला तिथेच अडकून ठेवण्याचा प्रयत्न कर. जा लवकर. मैना शिकाऱ्याच्या घराबाहेर रात्रभर पहारा देत होती. सकाळ झाली. शिकारी आनंदाने शीळ घालत हातात चाकू घेऊन बाहेर आला. बाहेर येताच मैनेने त्याच्या तोंडावर चोचीने प्रहार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शिकारी गोंधळून गेला. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. शेवटी तो घरात गेला. 2-3 वेळा प्रयत्न करूनही त्याला बाहेर पडता आले नाही. त्यांनी विचार केला, आजचा दिवस शुभ दिसत नाही, उद्या जाऊ. शिकार पळून थोडीच जाणार आहे. मैना तलावाजवळ आली. पाहते तर अजून बरेच काम शिल्लक आहे. म्हणाली, कसे होणार कासव दादा? आज शिकारी परत गेला, पण आपले काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. हो मैना, कासव थकल्या आवाजात बोलला. देवावर विश्वास ठेवू आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण प्रयत्न करू. तू जा, शिकाऱ्यावर नजर ठेव. मैना उडाली. कासवाचे सगळे तोंड लहू लहान झाले होते. बस एकच दोरी शिल्लक होत. दुसऱ्या दिवशी सकाळी शिकारी बाहेर पडताना त्याने आपला संपूर्ण चेहरा झाकून घेतला होता. मैनेने पाहिले, आता आपण याला अडवू शकत नाही. ती जोरात उडत तलावाजवळ आली आणि म्हणाली, कासवदादा, कासवदादा, शिकारी येत आहे. शिकाऱ्याने दुरून पाहिले. हरिण जाळ्यात अडकले आहे. त्याला खूप आनंद झाला. शिकाऱ्याला पाहून हरणाने जोरात झटका मारला. तो जाळ्याच्या बाहेर आला. म्हणाला, कासव मित्रा, तू पटकन तलावात जा, मी जंगलात पळून जातो. असं म्हणून तो निघाला. सततच्या कामामुळे कासवाला जरासुद्धा हालता येत नव्हते. तो जवळजवळ बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत होता. शिकारी जवळ आला. पाहतो तर सर्व दोर तुटलेले आणि जवळच रक्तबंबाळ कासव. सारा खेळ शिकाऱ्याच्या लक्षात आला. अरेच्चा, असं आहे का? असे म्हणून शिकाऱ्याने कासवाला पकडले. हरिणदादा म्हणून मैना जोरात ओरडली.
हरणाचे पाय जागच्या जागी थबकले. मागे वळून पाहतो तर शिकारी कासवाला पिशवीत टाकताना दिसला. मैना रडत होती. कासव म्हणाले, माझा आता विचार करू नका, तुम्ही दोघे आनंदात राहा, मी जातो. हरिण ओरडले, नाही मित्रा, मी तुला नाही जाऊ देणार, घाबरू नको, मी येतोय. असे म्हणून हरण शिकाऱ्याच्या थोड्या अंतरावर येऊन उभे राहिले. त्याच्याकडे लक्ष नाही असे दाखवून लंगडत लंगडत चालू लागले. शिकारी हळूहळू पावलांचा आवाज न करता हरणाच्या मागे मागे जाऊ लागला. हरणाने शिकाऱ्याला दूरपर्यंत नेले आणि जोरात पळत येऊन कासव असलेली पिशवी तळ्याच्या पाण्यात टाकून दिली. म्हणाला, मित्रा, तू खाली तळाला जा आणि आराम कर, मीही जंगलात जातो. शिकारी वापस येऊन पाहतो तर कासवही निसटला. रागाने लालबुंद होऊन हात चोळत तिथून निघून गेला. मैना झाडावर बसून टाळ्या वाजू लागली, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. तर मुलांनो, खऱ्या मैत्रीमध्ये देण्याची भावना असावी, घेण्याची नाही. शुद्ध मैत्रीमध्ये चित्त शुद्ध होते आणि माणसाला परमोच्च आनंदापर्यंत नेते, द्वेषाची भावना नष्ट करते. सारी मुले म्हणाली, भगवान, आम्हाला समजले आहे, आजपासून आम्ही भांडणार नाही. सर्वजण आपापल्या मार्गाने निघून गेले. चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.